हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। माझं नाव आहे मंगल। आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या कापण्या करून दाखवणार आहे। या सर्वांनी खायला कमेंट, लाईक करा, शेअर करा सर्वांनी। आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, सगळं घरगुती साहित्य आहे आणि खूप सोप्या पद्धतीत आहे। गुळ घेतला आहे बघा मी, एवढा 1 वाटी पाणी गरम करायला ठेवले गुळासाठी। आणि पीठ घेतले 2 वाटी। हे सुंठ बडीशेप घेतली बघा, आणि त्याच्यामध्ये साखर टाकून बारीक दळले सुंठ बडीशेप। बेसन पीठ घेतले, गव्हाच्या 2 वाट्या घेतल्या आणि थोडंसं गरम तेल टाकणार आहे, त्यासाठी तेल घेतले, थोडंसं मीठ घेतले चवीनुसार। आणि सगळ्या घरातल्याच वस्तू आहे बघा, आणि एकदम सोप्या पद्धतीत आहे। आषाढ तळत आहे बघा मी, या आषाढ कापण्या बनवत आहे आषाढसाठी। गरम झाले पाणी, आता ह्याच्यामध्ये गूळ टाकते मला। पाणी गरम झाले, आता हे पाणी गरम झालं ना, असं हलवून घेते आणि लगेच विरघळला बघा तुम्ही, कारण त्याला चाकूने कट करून घेतलं होतं ना मी, आणि ओला होता गुळ, कडक नव्हता ना, त्यामुळे पटकन विरघळला। आता याला थोडंसं खाली काढून देते थंड व्हायला गुळाला। थोडंसं कोमट पाण्यात टाकायचं, लय उकळतं पाण्यात। थोडंसं तेल गरम करायला ठेवते। बघा आता पीठ मळते मी। सर्वांनी कमेंट, लाईक करा। हे गव्हाचं पीठ आहे बघा, याच्यामध्ये मी बडीशेप, सुंठ टाकते, बेसन पीठ पण टाकते, आणि हे दळलेलं म्हणजे गुळ आणि हे पाणी, गुळाचं पाणी पण टाकते। थोडंसं मीठ पण टाकते, थोडासा रवा पण टाकण्यात आहे। लई 1-2 चमचे, 1 कप किंवा 2 चमचे रवा घातला आहे, जास्त नाही। मीठ चवीनुसार मीठ। असं हे मिश्रण कालवून घ्यायचं। चांगलं कालवून घ्यायचं हे मिश्रण, मस्त एकदम करायचं। आता ह्याच्यात गरम तेल ओतणार आहे, गरम झालेलं तेल टाकूया, म्हणजे चांगलं मिसळायचं। गरम तेल टाकले, 2 चमचे होते बा, हे पण तेल चांगलं मिसळून घेते। कडक आहे ना ते थोडंसं, म्हणजे कापण्या चांगल्या मस्त खुसखुशीत होते। गरम असल्यामुळे बघा चमच्यानेच हलवून घेते। झालं आता मिश्रण एकत्र करून। आता हे थोडंसं गुळाचं पाणी गार झाले, आता मी याच्यात गाळून घेतलं बघा, याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर
आणि आता टाकले, थोडं थोडं टाकायचं, नंतर लय पातळ नाही, घट्टच मळायचं याला. छान मस्त झालं बघा, घट्ट, अजिबात पातळ नाही, काही नाही. मस्त झाला गोळा बघा. बघा पीठ छान मळून झालं. थोडंसं तेल लावते त्याला, तोपर्यंत तेल गरम होतं. झाकून ठेवते 5-10 मिनटं. मस्त झाले बघा, खूप छान झाले, मस्त घट्ट झाले, एकदम छान झाले. 10 मिनटं ठेवते. मस्त उंडा घेतला आहे बघा एक तोडून, त्याला थोडंसं तेल लावते आणि लाटून घेते. खसखस पण घेतली आहे याला. मस्त पीठ झाले. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत कापण्या होतात. दिंडीत जाण्यासाठी तुम्हाला जर न्यायच्या असेल तर महिनाभर चांगल्या टिकतात ह्या, आणि खूप छान होतं. बाहेर कुठे फिरायला जायचं असलं ना, घेऊन जायचं हे सगळं. आणि घरगुती साहित्याच्या आहे सगळ्या, त्यामुळं घरच्या घरीच बनवा. लय पातळ पण नको चपातीवाणी लाटायला, थोडंसं घट्टच पाहिजे. लय पातळ लाटल्यावर कडक होतो. खसखस राहिली पण लावायची. आता खसखस लावते, टाकते वरून. आता दुसऱ्या बाजूने पण खसखस टाकते. आणि असं लाटून बघा, मस्त बसली खसखस. कापण्या करून घेते, साईडचं काढून घेते. तिरकं बनवायचं आहे कापून. अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि हे काढून घ्यायचं साईडचं, पातळ तुटलेलं असेल, छान आकार येतो. आता हे काढून घेते एका ताटामध्ये.
तेल पण गरमच आहे. असं काढून घ्यायचं. कडकच आहे ते तेलाचं. जे असं वाकडं तिकडं झालं ते साईडला टाकायचं. नंतर परत पिठात करून घ्यायचं व्यवस्थित. नुसतं परत दुसरा उंडा तयार करायचा. अशा लालसर झाल्या ना काढून घ्यायच्या. आलाय लालसर कलर त्याला. सगळ्यांना पलटी मारून काढून घेते बघा. लालसर चांगला कलर झाला. बघा अशा काढल्या. मस्त तळत्यात बघा. तोपर्यंत आपण लाटून घ्यावं. आता पलटी मारू त्यांना. एक साईड भाजली सगळी. त्याला मस्त टम फुगल्यात. मस्त झाले. बघा कापण्या या खायला सर्वांनी कशा झाल्या कमेंट करा, लाईक करा, शेअर करा सर्वांनी. आषाढीसाठी कापण्या बनवल्यात बघा. मस्त टम फुगल्यात.
आणि कसं झालं सांगते एकदम मस्त सॉफ्ट मस्त झालं एक नंबर या खायला तुम्ही पण आणि तुम्ही पण करून पहा मी कसं केलं कमेंट लाईक करा बाय बाय सर्वांना बाय बाय